ओके. गुड इव्हिनिंग. तर बघा आपण आजपर्यंत काय बघितलंय, चार्ट टाईप वगैरे, बेसिक चार्ट वगैरे सगळ्या गोष्टी बघितल्या. डिसायसिव्ह कॅन्डल कोणाला म्हणायची त्याची कंडिशन क्लिअर केली. इंडिकेटरचा सेटअप कसा लावायचा वगैरे ते सर्व मी कम्युनिटीला तुम्हाला टाकलेलं आहे, ती पूर्ण प्रोसेस आहे. त्यानंतर ट्रेंड आयडेंटिफाय करायला टाइम फ्रेम कोणती लावायची, ती प्रोसेस काय, त्या गोष्टी आपण काल बघितल्या होत्या. इक्विटी फ्युचर ऑप्शन सगळीकडे करता येईल. सध्या आपण स्पॉट अनालिसिस करतोय, निफ्टी किंवा बँक निफ्टीचे अनालिसिस आपण करतोय. त्यासाठी डेटा कसा घ्यायचा त्याची पूर्ण प्रोसेस तुम्हाला दिलेली आहे. आपल्या वेबसाईटवर जायचंय, लॉग इन करायचंय. लॉग इन केल्यानंतर जे टूल येईल त्याच्यावर फक्त एक्शनच्या समोर काय टाकायचं ती पूर्ण प्रोसेस आपण काल बघितली. त्यानंतर जर आपण गेट डेटा केल्यावर स्विंग इक्वल टू लो आलं तर काय करायचंय आणि स्विंग इक्वल टू हाय आलं तर काय करायचंय, ही कंप्लीट प्रोसेस आपण काल बघितली. हे पॉवर कॅल्क्युलेशन स्टार्ट विथ स्विंग लो किंवा स्विंग हाय. जर लो ने झालं तर ग्रीन डिसायसिव्ह कॅन्डल वापरायची आणि हायने आपलं कॅल्क्युलेशन जर स्टार्ट झालं तर रेड डिसायसिव्ह कॅन्डल वापरायची. तेव्हा इंडिकेटरचा कलर पण तसाच असायला पाहिजे. जर कॅन्डल ग्रीन असेल तर कलर पण इंडिकेटर ग्रीनच असेल आणि कॅन्डल जर रेड असेल तर इंडिकेटर पण रेड असेल. एवढी प्रोसेस असेल. यानुसार डिसायसिव्ह कॅन्डल जी भेटते तेव्हा फक्त आपण त्या कॅन्डलची इंडिकेटरची व्हॅल्यू पिक करतो आणि ते आपल्या सिस्टमला स्विंगच्या समोर जी व्हॅल्यू आहे त्याला रिप्लेस करतो, ती व्हॅल्यू टाकून देतो. एवढं जर आपण केलं तर आपल्याला मार्केटमध्ये उद्या काय होणार त्या लेवल आपल्याला भेटतात. ही पूर्ण प्रोसेस मी काल तुम्हाला एक्सप्लेन केलेली आहे. आता मी आज बसून उद्याच्या मार्केटचा ट्रेंड कसा होईल ती प्रोसेस सांगेल आणि आपण काल जी लेवल फाइंड आउट केली होती ती लेवल आज कशी वर्क झाली ती पण आपण बघूया. तर पूर्ण प्रोसेस आपल्याला बघायची आहे. तर प्रोसेस मी स्टार्ट करतोय. हा, तर जसं आपण बसलो होतो बघा, तर सगळ्यात पहिले काय करायचं, स्टेप बाय स्टेप तुम्ही कोणतेही ब्राउझर ओपन करणार आहेत, ctacademy.co.in ही आपली जी वेबसाईट आहे ती वेबसाईट आपल्याला जायचं आहे. तुम्हाला ऑलरेडी मी चार्टवर पण टाकली, कम्युनिटीवर पण टाकलेली. ठीक आहे. इथं लॉग इन वर क्लिक करायचंय. लॉग इन वर जेव्हा क्लिक कराल तर ऑलरेडी मी आता लॉग इन आहे, तर मी एकदा लॉग आउट करतो तुमच्यासाठी. यस. तर तुम्ही लॉग इन बटनवर क्लिक कराल अशी तुम्हाला विंडो दिसेल. जस्ट तुम्हाला एक युजर नेम आणि एक पासवर्ड तुम्हाला जो भेटला तो टाकायचा, लॉग इन करायचं. ऑलरेडी मी ते तुम्हाला काल प्रोसेस करून दाखवतो. ओके. इंट्राडे ट्रेड फाइंडर नावाची सिस्टम तुमच्या समोर येईल. आता तुम्ही फटाफट चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करत चालायचं, मी प्रोसेस करत चालेल. तर जे काही कोणाला काही डाऊट उरले असेल ते डाऊट आपल्याला आज क्लिअर करून घ्यायचे, जेणेकरून ट्रेंड आयडेंटिफाय करायला आपल्याला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. ओके. तर एक्शन इक्वल टू आपल्याला काय सिलेक्ट करायचं, चॅट बॉक्स मध्ये अप्लाय करायचं. फटाफट प्रत्येकाचा रिप्लाय चॅट बॉक्स मध्ये येत राहायला पाहिजे. यस, करेक्ट. हे लक्षातच ठेवून घ्यायचं. आता असं समजा एक स्टँडर्ड कंडिशन आपण पाठ केल्यासारखं करून घ्यायचं. एनएससी. ओके. नॉर्मल प्रोसेस. इन्स्ट्रुमेंट मध्ये सध्या आपण इक्विटी सिलेक्ट करतोय. फ्युचर साठी फ्युचर सिलेक्ट करू शकतोय, फ्युचर स्टॉक इंडेक्स फ्युचर, आणि तसं ऑप्शनचं पण करता येईल. पण सध्या आपण स्पॉट अनालिसिस करतोय इक्विटी. सिम्बॉल कोणतं घ्याल, सिम्बॉल मध्ये जे आपण काल बघितलं होतं जो सिम्बॉल होता आपला निफ्टी पेस 50, निफ्टी 50 सिलेक्ट करायचंय. करेक्ट. फाईल नेम मध्ये काय नाव टाकाल तुम्हाला जे वाटतंय. सपोज आपण हे कॅल्क्युलेशन कसं स्टोअर करतो, से एक्झाम्पल निफ्टीचं मी कॅल्क्युलेशन करतोय फॉर से एक्झाम्पल. आपण आज 17 तारखेला बसलोय, उद्या 18 सप्टेंबरला मार्केटमध्ये काय होणार आहे ते मला आयडेंटिफाय करायचं. तर एवढं सिंपल प्रोसेस. फाईल नेम तुम्ही काही टाका, त्या नावाच्या फाईल वरती क्रिएट होऊन जातात. एंड डेटचा रूल मी काय सांगितलं होतं तुम्हाला, चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचा आहे. उद्याचा मार्केटचा ट्रेंड जर मला ओळखायचा आहे, एंड डेट मी आजची घेईल. तर 18 तारखेचा मार्केटचा ट्रेंड ओळखायला डेट काय घ्यायची, चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचं. प्रिव्हियस डेटची डेट घ्यायची. तुम्ही लाईव्ह मार्केटमध्ये पण आलात कधी, सपोज तुम्ही 10 वाजता 11 वाजता 12 वाजता पण मार्केटमध्ये आलात आणि आता पुढे मार्केटमध्ये काय होणार ते पण ओळखलं, तरी ज्या दिवसाची मार्केटची क्लोजिंग झालेली, दिवस क्लोज झालेला आहे ती डेट, म्हणून त्याला एंड डेट म्हणतोय आपण, की ज्या दिवसाची क्लोजिंग आलेली डेली कॅन्डल कंप्लीट झालेली आहे ती डेट टाकायची. लाईव्ह मार्केटमध्ये पण प्रिव्हियस डेट वापरायची. तर मी सध्या काय करतोय, उद्या 18 तारखेला काय होईल, तर आपण 19 घेतली, 17 तारीख घेतली आणि जस्ट गेट डेटावर क्लिक करतोय. तर अशा प्रकारे डेटा आलेला आहे, डेटा लोड झालेला आहे. 1 2 3 मार्केटच्या प्रिव्हियस क्लोजिंग तुमच्या समोर आलेल्या आहेत. फक्त ते एनएससी कडे जाऊन पण तुम्ही क्रॉस व्हेरीफाय करू शकता. आता इथं बघा,
तुम्हाला फक्त चेक करायचं गेट डेटा क्लिक केल्यावर स्विंग काय आलेला आहे. स्विंग इक्वल टू तुम्ही मला सांगायचंय, चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचंय तुम्हाला लो दिसतोय की हाय दिसतोय, आणि त्यानुसार तुम्हाला तुमचं माइंड वापरायचंय की चार्टवर जाऊन आपल्याला काय करायचंय ते तुम्ही सांगायचंय. स्विंग इक्वल टू लो दिसतोय तर आता मार्केट जिथं थांबलंय तिथून मी कॅन्डल कोणती सर्च करेल, ग्रीन का रेड. सेकंड ग्रीन डिसायसिव्ह कॅन्डल आपल्याला वापरायची आहे. त्या सेकंड ग्रीन कॅन्डल डिसायसिव्ह कॅन्डल माझ्या कर्सर असेल तेव्हा जो मी इंडिकेटर सेटअप तुम्हाला दिलेला आहे त्याची व्हॅल्यू रीड करायची, आणि ती जी काय व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू फक्त इथं पास करा. बस एवढंच डोकं आपल्याला रोज करायचंय, याच्या व्यतिरिक्त काहीच करायचं नाही ट्रेंड आयडेंटिफाय करायला. ओके, प्रत्येकाने लक्षात घ्यायचंय, हा डेटा घेता येईल प्रत्येकाला. गेट डेटावर क्लिक केल्यानंतर इथं बघून स्विंग लो आलाय की हाय आलाय एवढं प्रत्येकाला चेक करता येईल का, येस ऑर नो. कारण की एकदा आपण ऑप्शनच्या स्ट्रॅटेजीकडे गेलो तर मग ट्रेंड कसा ओळखायचा आणि इकडं कसं क्लिक करायचं त्याच्यावर आपलं टाइम वेस्ट नाही करता येणार. म्हणून आता परत आजचा अख्खा पूर्ण दिवस आपला त्याच्यात गेला तरी चालेल. क्लिअर आहे. ओके, आता मी चार्टवर जाईल, कॅन्डल तुम्ही सांगायचंय. ओके, तर मी जस्ट निफ्टी 50चा चार्ट ओपन करतोय. हा आपण काल अनालिसिस केलेला ट्रेड आहे, आपल्या रेंजच्या वरतीच होतं, तर आपण फक्त बाईंग कराल मार्केटमध्ये काय होईल. आता मी सपोज 2 मिनिटासाठी आपण इथं बसलेलो आहोत. ही लास्ट कॅन्डल आहे, लास्ट कॅन्डल पासून जा किंवा आजचा डे हाय पासून गेलं तरी चालतंय. मी तर शेवटच्या कॅन्डल पासून पहिले तुम्हाला दाखवतोय. ओके, तर लास्ट कॅन्डलवर आहे, तर शेवटची कॅन्डल बघा ग्रीन आहे पण ती डिसाइसिव्ह आहे का, चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचं येस ऑर नो. डिसाइसिव्ह आहे का लास्ट कॅन्डल. जी लेटेस्ट कॅन्डल आपली आहे आता, जी करंट कॅन्डल मार्केटची नाहीये, नो. तर ती इग्नोर करावी लागेल, ती सोडून देऊ आपण. या दोन तर रेड आहेत, त्यात तर रेड तर आपल्याला नकोच आहेत. रेड कोणती असू द्या, डिसायसिव्ह असो नसो काय असो, आपल्याला त्याच्यात डोकं पण लावायचं, कारण की आपण स्विंग लो बघितला तर फक्त ग्रीन कॅन्डलचा विचार करायचा आहे. तर या तिन्ही कॅन्डल आपल्याला इग्नोर करायचं. 1 आणि 2 या दोन कॅन्डल चालतील का हो? 3 वाजून 10 मिनिटाची, 3 वाजून 5 मिनिटाची, या दोन्ही कॅन्डलचा वापर करता येईल का? आता लक्षात घ्यायचंय बघा, या दोन्ही कॅन्डल जर तुम्ही ऑब्झर्व कराल तर ही जी कॅन्डल आहे ना ही वाली, या दोघांच्या आतमध्ये आहे ही जी कॅन्डल बनली बघा, ही जिला मी 1 नंबर नाव टाकतोय सध्या. 3 वाजता जी कॅन्डल बनलेली आहे, ओके, त्या कॅन्डलचा हाय आणि त्या कॅन्डलचा लो, या 2 3 4 सर्व कॅन्डल त्याच्यामध्येच आहेत. या सर्व त्या प्लेन असू द्या, डोजी असू द्या, कलर कोणताही असू द्या, ही जी 3 वाजता कॅन्डल बनली आहे त्याच्या आतमध्ये इनसाइडर 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 सर्व इनसाइडर आहेत. आता सांगायचंय 3 5 3 10ची कॅन्डल आपल्याला वापरून चालेल का? क्लिअर आहे सर्वांना आता की ती नाही वापरायची, इग्नोर करायचंय. ओके, मग मी काय करेल, सिंपल प्रोसेस करायची कधी पण. आता एक एक कॅन्डल असं बघत बघत येण्यापेक्षा जेव्हा पण तुम्ही याल, स्विंग इक्वल टू लो आहे, कॅन्डल ग्रीन वापरायची आहे, तर कुठून बघायचं, जो का हाय मार्केटने बनवला असेल ना, हाय कॅन्डल पासून चेक करा. म्हणजे इकडं परत परत बघत बसायची गरजच नाही. आता याचा हाय हाय, ही फर्स्ट कॅन्डल आणि ही सेकंड कॅन्डल. तर जेव्हा पण मला ग्रीन कॅन्डल बघायची असेल तर हाय पासून सेकंड कॅन्डल घेऊन टाकायचे डिसायसिव्ह वाली, तर तुमचं काम संपलं. म्हणजे प्रत्येक कॅन्डलवर डोकं लावत बसायची पण गरज नाही. हे अजून शॉर्टकट सांगून दिलं मी तुम्हाला. ठीक आहे, तर ही फर्स्ट आणि ही सेकंड. तर इंडिकेटरची व्हॅल्यू काय दिसते चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचं फटाफट. जे सर्कल मी ड्रॉ केलेलं आहे, इंडिकेटर सेटिंग तुमच्याकडे दिलेले आहेत, त्या ऑलरेडी तुमच्याकडे आलेल्या असतील. ती व्हॅल्यू तिथे लिहून येते त्याच्या समोर, ती बघायची. परफेक्ट 25,294.60, 25 to 94.60. ही गोष्ट आपण आता महिनाभर रोज करणार आहोत. रोज केलं जाईल. आपण रात्री लेवल काढणार, उद्या मार्केटमध्ये काय होईल तुम्हाला डेली ती प्रोसेस करून मार्केटचे ट्रेंड कसे होतात काय होतात महिनाभर रोज प्रॅक्टिकली करायचं, ती प्रोसेस करायची. ठीक आहे,
तर एकदा ट्रेंड ओळखायची भीती तुमच्या मनातून गेली तर 90% काम होतंय. मग स्ट्रॅटेजी बाकी सर्व गोष्टी आपण बघूया. तर आय होप प्रत्येकाला ही कॅन्डल आपण, मी याच कॅन्डलवर कर्सर का ठेवून व्हॅल्यू रीड करतोय, मी या कॅन्डल का इग्नोर करतोय, एवढं जमलं तर आपलं काम संपलं. बरोबर. तर मी ही फर्स्ट कन्सिडर करतोय, ही सेकंड कन्सिडर करतोय. 25 to 94.60. ओके, 294.60. आता एवढं चार्टचं काम एवढंच आहे. 2 मिनिटं चार्टवर जायचंय, नंतर चार्टचा काही रोल नाहीये. आपण जिथं लॉग इन केलेलं आहे त्या लॉग इनच्या टॅबवर मी आलेलो आहे. बघा, दोन्ही पॅरल मी 1 बाय 1 ओपन करून दिलेले आहेत. मोबाईल मध्ये पण तुम्ही अल्टरनेट 2 टॅब ओपन करू शकता. ठीक आहे. तर मी जस्ट आलो आणि व्हॅल्यू काय होती आपली, 29294 तर इथं आलो 25 to 94.60. एवढं प्रोसेस केलं, कॅल्क्युलेटरवर क्लिक केलं, व्हॅल्यू तुमच्या समोर आहे, बाईंग रेंज तुमच्या समोर आहे, सेलिंग रेंज तुमच्या समोर आहे. अशा प्रकारे तुम्हाला मार्केटचा रेंज फाइंड आउट करायचा आहे. आता तुम्ही मला सांगायचंय उद्यासाठीची आपली बाईंग रेंज काय, कोणत्या व्हॅल्यूच्या वरती मार्केट गेलं तर मार्केटला आपण अप ट्रेंड दिवसभरासाठी कन्सिडर करणार. चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. सिंपल, परफेक्ट. 315 321 समथिंग असेल, 14 पॉईंट समथिंग म्हणून 15 बोलतोय. या रेंजच्या वरती मार्केट असेल तर मार्केटला अपच कन्सिडर करायचं आहे. कोणत्या व्हॅल्यूच्या खाली, आता बघा 2-3 दिवसापासून मार्केट वरतीच चालू आहे. तर इम्पॉर्टंट काय, मार्केट खाली पडायला कधी सुरू करेल, कोणत्या प्राइसचा खाली मार्केट गेलं तर मार्केटचा ट्रेंड डाऊन स्टार्ट होईल. चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचं. यस, मार्केटचा ट्रेंड कधी रिव्हर्स होणार तुम्ही ऍडव्हान्स मध्ये फाइंड आउट करू शकताय. 25,275 दिसतंय का सर्वांना? परफेक्ट. टायपिंग करताना लक्षात घ्या फक्त 2 तर 3, 3चा 4 करू नका. फक्त व्हॅल्यू काय बघा, 275 267. ओके. तर आता तुम्हाला काय करायचं बघा, याचा वापर काय आहे की आपल्याला अप्रोच कसा पाहिजे की मला कंटिन्युअस मार्केट बघायला वेळ भेटत नाही. मी एक सिंपल प्रोसेस आहे, रेंज माहिती केलेली आहे. आता उद्या सकाळी जर मार्केट 275 267च्या खाली 5 मिनिटाची कॅन्डल या लेवलच्या खाली दिसली तर मी मार्केटला दिवसभरासाठी निगेटिव्ह विचार करेल. मग पुट घ्यायचा, काय स्ट्रॅटेजी लावायची ते आपल्या पुढच्या लेक्चर मध्ये येणार आहे. पण माझ्यासाठी मार्केटचा ट्रेंड अप की डाऊन हे आपल्याला ओळखता येणं पहिले गरजेचं आहे. एकदा हे जमलं तर मग स्ट्रॅटेजीचा रोल आपला उद्यापासून स्टार्ट होणार आहे. आय होप प्रत्येकाला या लेवल डेलीचा नेक्स्ट डेच्या ऍडव्हान्स मध्ये फाइंड आउट करता येतील. मागे बॅक टेस्टिंग जेवढं कराल बेटरच आहे, पण ऍटलिस्ट इथं बसून उद्या काय रेंज वापरायची असं रोज फाइंड आउट करायचं. मी टेलिग्रामला तर तुम्हाला रोज माझ्याकडून मी स्वतः बनवून पाठवेलच, पण तुम्हाला ते क्रॉस चेक करून जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. मी निफ्टीमध्ये, बँक निफ्टीमध्ये अजून 2-3 स्टॉकला पाठवतोय. एकदा तुम्हाला त्याच्यात क्रॉस चेक करून तुमच्या लेवल आणि मी प्रोव्हाइड केलेल्या लेवल मॅच व्हायला लागल्या तर मग तुम्ही अजून कोणत्याही स्टॉकच्या, कम्युनिटीच्या सगळ्यांच्या लेवल स्वतः फाइंड आउट करू शकता. आय होप ही प्रोसेस तुम्हाला क्लिअर असेल. प्रत्येकाला क्लिअर आहे का? तर काल आपण ऑलरेडी निफ्टीचे 2-3 एक्झाम्पल बघितले होते. आता आपण बँक निफ्टीचे एक एक्झाम्पल बघूया की बँक निफ्टी पण इम्पॉर्टंट आहे. तर बँक निफ्टीचा पण आपण लाईव्ह अनालिसिस, लाईव्ह ट्रेड वगैरे सर्व गोष्टी आपण करायच्या आहेत. तर मग त्यासाठी पण आपल्याला एक्झाम्पल बघायचं आहे. तर ती प्रोसेस काय राहील त्या गोष्टी पण आपण बघूया. तर निफ्टीची लेवल डेली तुम्हाला कॅल्क्युलेट करता यायला पाहिजे. नक्कीच कोणाला काही प्रॉब्लेम आले, काम करताना काही एरर येत आहेत तर तुम्हाला टीम मदत करेल, 1-to-1 सपोर्ट भेटेल. जशी आता माझी स्क्रीन तुम्हाला दिसते तशी तुमची स्क्रीन शेअर करून कॅल्क्युलेशन कसं करायचं, काय करायचं याची पूर्ण प्रॅक्टिस 1-to-1 स्टार्ट राहील. त्यामुळे त्याची चिंता करू नका. पण ऍटलिस्ट फ्लो लक्षात घ्या की कशानंतर आपण काय बघतोय. इथं जर स्विंग इक्वल टू हाय आला असता तर मी कॅन्डल कोणती वापरली असती, चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचा. मी कॅन्डल कोणती वापरली असती, रेड की ग्रीन? परफेक्ट. फक्त रेड डिसाइसिव्ह कॅन्डल, त्याची व्हॅल्यू टाकून द्यायची, बाकी काहीच बदल नाहीये. बाकी जे काही ते मार्केट तसं राहणार आहे. आय होप प्रत्येकाला या गोष्टी क्लिअर असतील. आता हा, आता थोड्याफार 1-2 काही अपडेट आहेत, काही गोष्टी आहेत, काही स्पेशल केस मार्केटमध्ये असतात
तेव्हा काय करायचं, तर पूर्ण महिन्याभरात जेव्हा त्या गोष्टी येतील, ज्या दिवशी ती गोष्ट दिसेल, तर तुमची लेवल माझी लेवल जर काही वेगळी दिसली तुम्हाला, की मी पाठवली तुमच्या लेवलमध्ये 5-2, 2, 5, 10 रुपयाचा डिफरन्स सपोज आहे, तर तेव्हा तुम्हाला त्या त्या टायमाला बघा सर, हा एक आहे, हा पॉईंट लक्षात ठेवायचा. एक दोन गोष्टी असतील, बाकी खूप काही मोठ्या गोष्टी राहताना नाही. पण आता सुरुवातीला ते कन्फ्युजन नको म्हणून मी त्या गोष्टी सांगत नाहीये. बाकी त्या गोष्टी आपण जसं आपण प्रॅक्टिस करून हे कळलं की झोपेत पण मी कॅन्डल पकडू शकतोय, तर मग अजून एक दोन गोष्टी मी त्याला ऍड ऑन तुम्हाला पुढे सांगेल. ठीक आहे. तर आता पुढची प्रोसेस आपण करूया. आता तुम्ही मला सांगायचंय की मला इथं बसून जसं आपण निफ्टीची प्रोसेस फाइंड आउट केली, तसं काय असं काही तुम्ही बघितलं असेल, आपण बँक निफ्टीची पण लेवल दिली, बँक निफ्टीच्या पण ट्रेंड मार्केट वरती गेला, थोडं पुलबॅक होऊ दिला, इथपर्यंत मी वेट केला आणि ऑलमोस्ट 10 व 25 ला वगैरे किंवा 10-30 नंतरच मी मार्केटमध्ये आज ट्रेड केला आणि त्यानंतर पूर्ण रॅली करत होतो. ओके, तर मग ती प्रोसेस काय, आपण हा पुलबॅकला कसं थांबतोय, कधी कधी असं वाटतं की बस मार्केट वरती निघून जाईल, काही होत नाही, मार्केट कुठं पळत नाहीये, हे पेशन्स हळूहळू डेव्हलप होतील. आपल्याला वाटलं की बस वा कसं करायचं, पण तुम्ही बघत असाल जर आपण ऑप्शनचा कॉल पण बाय केला असेल, तर जेव्हा मार्केट या कॅन्डलला खाली आलं असेल ना, 1:15 टायमिंग चेक करा, 10:25 ही जेव्हा कॅन्डल खाली आली तेव्हा आपण त्याला बाय करतोय, कारण की ती रेंज आपल्याकडे आहे. तुम्ही चेक करा, तुम्ही इथं बसलेला असाल, ही फर्स्ट आणि सेकंड कॅन्डल जर घेतली, तर या कॅन्डलची इंडिकेटरची व्हॅल्यू जर बघाल तर इकडं बाईंग लेवल येईल तुम्हाला. तर तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये पण कॅल्क्युलेट करून लेवल फाइंड आउट करता येईल. जर वेळ असेल, फुल टाइम बसतायत तुम्ही, 12 वाजता आलात, 12:30ला आलेत आणि इथून पुढे काय होणार आहे, ही फर्स्ट आणि सेकंड इंडिकेटरची व्हॅल्यू जी काही ती टाका आणि रेस्ट ऑफ टाइमच्या मार्केटचा ट्रेंड कळेल. तर जर मध्ये वेळ असेल ते करू शकतायत, पण नाही वेळ, ज्या लेवल आपण रात्री बनवतोय त्या दिवसभरासाठी व्हॅलिड असतात, त्यामुळे त्याच्यावर टेन्शन घ्यायची गरज नाही. ओके, मी आता इथं बसलेलो आहे, इकडं बसलोय आणि उद्या 18 तारखेच्या मार्केटचा ट्रेंड आपल्याला बँक निफ्टीचा ओळखा, ज्याला आपण नॉर्मली बोलताना बँक निफ्टी कायम बोलत असतो, पण त्याचे लिस्टेड नाव जे ते निफ्टी बँक आहे. इक्विटीसाठी, फ्युचरसाठी बँक निफ्टीमध्ये तसं लिहितात, जसं आपण निफ्टीला बोलतो निफ्टी, पण निफ्टी 50 त्याचं, तसं ज्याचं नाव काय, निफ्टी बँक. तर चार्ट मध्ये आपल्या सिस्टम मध्ये जेव्हा तुम्ही ते सिम्बॉल सर्च कराल, तो जो चार्टवर सिम्बॉल लिहून येतो तो सिम्बॉल कायम टाईप करायचा असतो. तर इथं बसून उद्याचा मला बँक निफ्टीचा ट्रेंड ओळखायचा आहे, काय प्रोसेस करायची. ओके, मी अगेन फर्स्ट पासून स्टार्ट करेल. मी एक काम करतो, याला मी परत एकदा लॉग आउट करून देतो तुमच्यासाठी, लॉग आउट करतो. ठीक आहे, सगळ्यात पहिले आपल्या वेबसाईटला जायचंय, कॉमन गोष्ट आहे सिटी अकॅडमी, लॉग इन वर क्लिक कराल, युजर नेम पासवर्ड टाकायचंय, लॉग इन केलं तर जे आहे आपलं तीच प्रोसेस आहे, इंट्राडेवर आले. ठीक आहे, नवीन टॅब घ्यायची आहे, इथं प्लसचं बटन याच्यावर क्लिक करा, नवीन टॅब ऑलरेडी येऊन जाईल तुमच्याकडे. हा, आता परत सांगायचंय, एक्शन इक्वल टू काय सिलेक्ट कराल, चार्ट बॉक्स मध्ये फटाफट रिप्लाय करायचं. हे पाठच होऊन जायला पाहिजे की मला काय सिलेक्ट करायचं, कन्फ्युजन नको. सध्या आपल्याला ज्याच्यावर प्रॅक्टिस कर म्हणून ते सांगतो मी, मग नंतर एमसीएक्स वगैरे पण तुम्हाला करता येईल. एनएसी इन्स्ट्रुमेंट मध्ये काय सिलेक्ट करायचं आहे. ओके, परफेक्ट. ओके, आता निफ्टीचा ट्रेंड शोधण्यासाठी निफ्टी 50 घेत होतो, पण आता बँक निफ्टी पाहिजे असेल तर निफ्टी बँक, हे बघा खाली निफ्टी बँक येईल. नाही आलं तुम्ही फक्त टाईप करा तुमचा निफ्टी पेस, एक पेस बार दिलाय आणि बँक दिलाय, निफ्टी बँक. जो आला त्याच्यावर आपला कर्सर घेऊन जायचं, किंवा त्याला मोबाईल असेल तर त्याच्यावर क्लिक करायचं, क्लिक केलं, प्रोसेस आली. ठीक आहे, फाईल नेम काय ठेवाल, तुमची मर्जी, निफ्टी बँक ठेवा, बँक निफ्टी ठेवा, तुमचं नाव टाका, काही टाकू शकता. फॉर फाईल नेम तुमचे, म्हणजे आपल्याला त्या एखाद्या लॅपटॉप मध्ये किंवा आपण फाईल कसं सेव्ह करतो तुमच्या मर्जी तसं काही फाईल देऊ शकता. फॉर 18 सप्टेंबर, उद्या मार्केटचा ट्रेंड करेल ते मला ओळखायचं आहे. तर आता 17ला बसलोय, 18चा ट्रेंड शोधायचा आहे. एंड डेट उद्याच्या मार्केटचा 18 तारखेचा ट्रेंड ओळखायला बोला, डेट काय घ्याल, डेली तीच प्रोसेस करायची आहे. 85% पेक्षा जास्त ऍक्युरेसी राहील तुम्हाला. परफेक्ट. 18 तारखेचे ट्रेंड आहे, मी 17 तारीख घेतली, जस्ट गेट डेटावर क्लिक केला. तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये कोणत्याही पॅनिक व्हायची गरज नाही. स्विंग काय आलेला तेवढं बोलायचं आहे, लो आला असतं तर काय आणि हाय आला असतं तर काय. सध्या आलेला काय आपला स्विंग इक्वल टू काय लिहून येतोय तुम्हाला, जस्ट ड्रॉप डाऊन करायचं. तुम्ही मोबाईल मध्ये दिसत असाल तर त्या टॅब दिसतील गेट डेटावर,
तर तिथं स्विंग इक्वल टू लो दिसतोय, कॅन्डल कोणती वापराल. ज्याला कधी पण काही कन्फ्युजन येत असेल तर हे जे मी दिले याचा पूर्ण स्क्रीनशॉट घेऊन टाका, एकदा ऑलरेडी पीडीएफ मी पाठवलेला आहे, याचा वापर करायचा. ओके, लो आला, ग्रीन डिसाइसिव्ह कॅन्डल वापरणार. ठीक आहे, चला चार्ट वर जायचं. आता एवढं काम झालं, फक्त गेट डेटा करतोय आपण, बाकी काहीच करत नाहीये. तुम्हाला चार्ट वर पण 1 मिनिटासाठी फक्त जायचंय. बँक निफ्टीचा चार्ट मी ज्याच्यावर, आता मी लास्टला बसलो म्हणून आता एक एक कॅन्डल बघत जा. तर मी जसं बोललो की ग्रीन आहे तर सगळ्यात हाय कॅन्डल पासून मी सुरू करेल, ही फर्स्ट आणि सेकंड. या बाकी कॅन्डल इग्नोरच करून टाका, कारण की असे आपण हाय पासून मार्केट खाली आलं ना, तर सगळ्यात जास्त बाईंग प्रेशर कुठं होतं, जेव्हा मार्केट हाय केला त्याच्यानंतर मार्केट खाली खाली आलं. तर हाय पासून फर्स्ट कॅन्डल डिसाइसिव्ह जर ठीक आहे ही डोजी असेल तर फर्स्ट सेकंड, जोपर्यंत हाय पासून सेकंड डिसाइसिव्ह कॅन्डल पर्यंत जायचंय. ही फर्स्ट भेटली आणि ही सेकंड भेटली, चालेल का. व्हॅल्यू चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचं. परफेक्ट परफेक्ट. 55,400.07 ही व्हॅल्यू सर्वांना भेटते का. 55,400 बाय डिफॉल्ट तिथं लिहून येईल, डोकं काही लावायचं नाही, काही कॅल्क्युलेशन करायचं नाही, सिम्पल जे तिथं लिहून येतंय आपल्याला. कुठं लिहून येतं बघा, इथं बघा, इथं लिहून येईल फर्स्ट आणि सेकंड 55,400.07. ठीक आहे, तर ही व्हॅल्यू येते. तर मी काय करेल, 55,400 टाकलं तरी चालेल, असं काही नाही की खूपच एकदम राऊंड अप पाहिजे. 55,400.07, तर जे मी आहे ती व्हॅल्यू टाकतो, म्हणजे कन्फ्युजन नको. कॅल्क्युलेट. ओके, उद्या कोणत्या रेंजच्या वरती मार्केट गेलं तर मार्केटच्या ट्रेंड ऑफ चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचं. कोणत्या प्राइसचा वरती गेलं तर अप ट्रेंड सांगाल. आता मी मार्किंग नाही करत, तुम्ही बघायचं व्हॅल्यू कोणत्या रीड करायचं, म्हणजे मला कळेल की ऍटलीस्ट तुम्हाला कळत आहे का. परफेक्ट परफेक्ट परफेक्ट. फॉर बायची व्हॅल्यू बघायची, कन्फर्मेशन पॉईंट बाय साईडचा ही 55,450 470 ही बाईंग झोन आहे, 20 रुपयाची. याच्या वरती जर मार्केट गेलं तर मग मार्केटला परत उद्या बाईंग कंटिन्यू राहील मार्केटला, असं कन्सिडर करायचं आपण. जोपर्यंत मार्केट कोणत्या प्राइसचा खाली गेलं तर डाऊन ट्रेंड येईल. जर इन केस कधी बा सपोज आपण सकाळी मार्केटचा ट्रेंड घेतला, से एक्झाम्पल 10 वाजता बाय करून टाकलं आणि मार्केट खाली पडलं, याचा अर्थ नाही की खाली पडणार नाही, कधीतरी एखाद्या दिवस मार्केट ट्रेंड रिव्हर्स करेल, तर आपल्यासाठी सेल पॉईंट आहे. जर 55,350 खाली गेला तरच डाऊन ट्रेंड, मग 350 खाली गेला तर आपण जर इन केस ट्रेड घेतलेला असेल तरी आपण तो काही लॉस असेल तो लॉस बुक करून टाकायचा, म्हणजे लॉस लिमिटेड राहील. आणि मार्केट आपल्या बाजूला बघा, कधी पण तुम्ही ट्रेंड बघाल 2-2 3-3 दिवस मार्केट एका बाजूला जात असतं. पण प्रॉब्लेम काय की तुम्ही चार्ट बघतात, इंडिकेटर बघतात, त्यामध्ये काय असं मध्ये मध्ये त्या रेड कॅन्डल पुलबॅक करतात. जसं आज पण बघा, निफ्टीने पण पुलबॅक केला, बँक निफ्टीने पण पुलबॅक केला. त्यात आपल्याला वाटतं की बस ट्रेंडच रिव्हर्स झाला, पण तुम्ही 5 मिनिटांनंतर बघितलं तर पूर्ण वरती चाललं जातंय. तर तो जो प्रॉब्लेम आहे की तुम्ही चार्ट बघताना भीती येते. कधी पण बघा, हा जो आता तुम्ही चार्ट बघाल तर ही जी प्रोसेस आहे, तुम्ही नॉर्मली जर मार्केटमध्ये कोणतेही इंडिकेटर वापरा, बघा इंडिकेटर ग्रीन आहे परत रेड झालं तर लोकांना काय वाटलं इथं ट्रेंड डाऊन झाला, पण इथूनच मार्केट वरती गेलं. का गेलं मग मार्केट वरती, मुद्दा काय की ही जी प्रोसेस मार्केटमध्ये होते ना, इथं बघ इथपर्यंत खाली आलं असं एकाएकी इथून जोरात कंटिन्यू बघ 1 2 3 4 कॅन्डल पूर्ण खाली मोठ्या डोजी बनवत आहेत आणि वरती जात आहेत. का, इकडं प्रोफेशनल लोक बाईंग करायला बसलेले आहेत. मग आपल्याला पण त्या लेवल भेटतील का, नक्कीच. आपण ज्या रेंज बनवतोय या रेंज त्याच आहेत की मार्केट कुठपर्यंत पुलबॅक करणार. से एक्झाम्पल मी जर याला असं बोललो की मार्केट असं आहे, इथून जर मी बघितलं हे बघ हे कंटिन्युअस साईडवेज चालू आहे, तर मार्केट बघा ही डोजी होती इग्नोर केला, हे पूर्ण साईडवेज, ही फर्स्ट आणि ही पण सेकंड बघत असेल तर बघा 25,280 ची व्हॅल्यू दिसते का तुम्हाला. चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचं मला, एकच मिनिट. जस्ट मी ज्या कॅन्डलला डिसाइसिव्ह म्हणतोय हाय पासून पण पकडलं तर ही फर्स्ट आणि सेकंड केलं तरी चालेल तुम्हाला. एक्झॅक्टली व्हॅल्यू चेक करा तुम्ही की 25,272 आणि ही पण पकडली तर 280, तर एक 7-8 रुपयाची. बघा मार्केट वरून खाली आलं, लो चेक करायचे 280चा 280चा 279.85चा लो मारला, जसा मारला तसं मार्केट वरती जात आहे. तुम्हाला फक्त डिसाइसिव्ह कॅन्डल माहिती आहे
की जी डिसायसिव्ह कॅन्डल ज्या कॅन्डलने हाय मारलाय त्या कॅन्डलला मी माझा कर्सर ठेवतोय 280 आहे. तर या दरम्यान मार्केट हे जे साईडवेज होतंय काय जे होतंय याला फक्त साईडवेज म्हणायचंय, पुलबॅक म्हणायचंय. याच्यात आपण मार्केटमध्ये पॅनिक होतो. तुम्ही नॉर्मल कॅन्डल पण बघितलं तर याला काय वाटतं आपल्याला की बस मार्केट खालीच पडतंय खालीच पडतंय. हा फक्त जो ट्रेंड चालू आहे मार्केटचा 2-4 दिवसापासून अप ट्रेंड जो चालू आहे या ट्रेंड मध्ये मार्केट मध्ये मध्ये रेस्ट करेल. हे रेस्ट करायचं टाइम करताना मार्केट किती डीप करेल तो आपण पुलबॅक पॉईंट म्हणतोय आपला. तिथं डिसायसिव्ह कॅन्डलच्या ती व्हॅल्यू भेटली तुम्हाला तर तिथं मार्केट पुलबॅक करतो. एकदा तिथं पुलबॅक झाला का मार्केटमध्ये परत नवीन स्ट्रेंथ तयार होते. तर तो कन्सेप्ट आपण ऍक्च्युली वापरतोय आणि म्हणून ती प्रोसेस आहे की आपण चार्ट वापरत नाहीये, आपण इंडिकेटर वापरत नाही. इंडिकेटर वापरलं सुद्धा आपण या हे जेव्हा मार्केट रेड झालं तर आपण इथं डाऊन ट्रेंड बोललो असतो, पण हा ट्रॅप आहे असं भरपूर वेळेस होईल. काल पण बघा तुम्हाला दिसत असेल की मार्केटचा ट्रेंड अप होता, मार्केटचा ट्रेंड अप होता, मध्ये थोड्या वेळासाठी इथे इंडिकेटर शिफ्ट झालं. हे सगळे ट्रॅप आहेत आणि यामुळे काय होतं की या रॅली मार्केटमध्ये इंडिकेटर वापरताना तुम्हाला यूज करता येत नाही. इथं चुकीचा ट्रेंड होतो आणि आपण काय करतो जर असं परफेक्ट इंडिकेटरने ट्रेंड दिलेला बघितला की आपण बोलतो आता ट्रेंड रिव्हर्स झाला, आपण लगेच त्याला घाई करतो ट्रेड करायला. एकदा ट्रेड केला, दोनदा ट्रेड केला, एखाद दोन टॉप लॉस गेले तर आपण नेमकं ट्रेड करत नाही. जेव्हा ट्रेड नाही करणार तेव्हा रॅली येऊन जाणार. तर ऑलवेज जे सायकोलॉजी म्हणतात ना तर नुसतं बोलून चालत नाहीये. तर त्यासाठी आपण पुलबॅक कधी आपण जी लाईन डिसायसिव्ह कॅन्डल पिक करतोय त्याची जी व्हॅल्यू पिक करतोय तिथं जी मी ब्ल्यू लाईन ड्रॉ करतो ती काय असते तो पुलबॅक झोन असतो मार्केटचा. तिथपर्यंत मार्केट खाली येत आहे. हवं तर जो प्रॉफिट चालू त्या प्रॉफिटला बुक करा पण रिव्हर्स ट्रेड घेऊ नका. या दरम्यान तुम्ही ऑब्झर्व केलं लाईव्ह मार्केट इथून कंटिन्युअस मार्केट साईडवेज करतोय, मार्केट खाली येते. मी कोणताही डाऊन साईडचा ट्रेड घेतलेला नाही. मी इथं ट्रेड अवॉइड करेल किंवा मी जर ट्रेड घेतलाय कॉल साईडचा अप साईडचा ट्रेड घेतलाय तर त्याला मी होल्ड करू शकतो. नक्की तुम्ही जर कॉल बाईंग कराल तर त्याच्यात तुमचा टाइम डिके चालला जाईल, तुम्हाला त्रास होईल. म्हणून आपण ऍडव्हान्स स्ट्रॅटेजी वापरतो. म्हणून आपण गोल्डन स्प्रेड स्ट्रॅटेजी शिकणार आहोत. ते ट्रेड घेतल्यानंतर मार्केट साईडवेज झालं तरी फरक पडत नाही, तरी प्रॉफिट येईल. तर त्यासाठीची पूर्ण प्रोसेस आहे. आणि जर मार्केट ट्रेंड रिव्हर्स करत असेल तरच मग आपण स्मॉल लॉस घेऊन निघून जाणार आहे आणि मग उलटा ट्रेड घ्यायचा आहे. पण साईडवेज मार्केटमध्ये हे मार्केट किती मग खालीवरती होईल तर त्या पॉइंटला आपल्याला घाबरायची गरज नको पडायला. हा पॉइंट मध्ये याच्या मागे तुम्हाला शिकवण्याच्या मागे आहे की तुम्हाला ही प्रोसेस कळायला पाहिजे. सेम प्रोसेस आपल्याला बँक निफ्टीसाठी आपण उद्यासाठी केलेली आहे. ही रेंज आहे 25,450 एक्झाम्पल लागलं जर तुम्ही सांगत असाल तर मी तिला प्लॉट पण करून देतो तुमच्या समोर, म्हणजे तुम्हाला कळेल की या रेंज मी डेली प्लॉट कशा करतो. ठीक आहे. तर जशी ही आजची प्लॉट केली होती तर 2 मिनिटासाठी मी हिला बघा जस्ट कंट्रोल-C कंट्रोल-V करतोय आणि ह्या फोल्डरवर क्लिक करून फोल्डर ऍड करून टाकतोय. तर कसं झालं की उद्या मला 18 तारखेसाठी या रेंज आहेत. ठीक आहे. पण या रॅन्डमली कुठं पण आलेल्या आहेत. आपल्याला कुठं पाहिजे आपण जे कॅल्क्युलेशन केलं तिथं दिसायला पाहिजे. ओके. तर याला मी अनलॉक केलं तर या लाईन ज्या आहेत ना मी याला कुठंही ड्रॅग करू शकतो. आता मला वाटेल तिकडे मी ठेवू शकतोय, पण वाटेल तिकडे ठेवून फायदा काय. आपल्याला कुठं ठेवायचं आहे की आपण जे लेवल कॅल्क्युलेट तिथं ठेवायचं. तर मग काय करायचं मी याला आता लॉक करतोय फक्त, म्हणजे आता मी याला पकडायचा प्रयत्न केला तरी हलणार नाही. म्हणजे तसं नको व्हायला ना आपण सेटिंग करून दिली परत आपण माऊस हलवतोय तर उलट सुलट झालं तर ते नको व्हायला. म्हणून त्याला लॉकची सिस्टम आहे. त्यामुळे चिंता करू नका. एकदा लाईन प्लॉट केली लॉक केली ती तिथं राहील. मग बदलायची कसं आहे तर बघा जसं की आता ही ब्ल्यू लाईन मी कुठं ड्रॉ करेल ही फर्स्ट आणि सेकंड तर 55,400 ला. तर मी फक्त याला डबल क्लिक करतोय. जी काय आपली व्हॅल्यू आलेली आहे आपली इन डिसायसिव्ह कॅन्डल 55,400 ती इथं मी कोऑर्डिनेट मध्ये टेक्स्ट मध्ये टाकून दिलं दिसायला पाहिजे तुम्हाला म्हणून. आणि 55,400 हा कोऑर्डिनेट वर मी टाकतो. कोऑर्डिनेट महत्वाचे की ही व्हॅल्यू हॉरिझॉन्टल कुठं दिसायला पाहिजे तर 55,400 ला दिसायला पाहिजे. चार्ट छोटा मोठा करा लाईन आपोआप तिथं राहील. 55,400 ला येऊन गेली बघा. ओके. तर याला म्हणतात सेट करणं. ठीक आहे. हे तुमच्याकडे आलेलं आहे. आता बाईंग रेंज काय 450 आणि 470. मी काय करतो 450 हा आणि 470 तर डबल क्लिक करतो. 55,470 पहिले वरची लाईन ड्रॉ करून देतो. त्याला डबल क्लिक करतो परत खालची लाईन 55,450 आहे माझी बाईंग रेंज. आणि याला मी प्रत्येकाला रीड करता यायला पाहिजे सकाळी म्हणून मी हे तुम्हाला करायची गरज नाही ऍक्च्युली, पण मी जेव्हा पाठवतो तो तुम्हाला माहिती असायला पाहिजे की आपण कोणती रेंज घेतलेली आहे. म्हणून मी ती टाईप करून टेक्स्ट मध्ये मी टाईप करून पण पाठवतो तुम्हाला की आपली आजची बाईंग रेंज काय. तर सेम प्रोसेस ही बाईंग रेंज आहे. त्यासाठी डिसायसिव्ह कॅन्डल ही वापरतोय आपण.
आणि जर मार्केट हे वरून पडता पडता जर खालीच गेलं, कधी ना कधी ट्रेंड रिव्हर्स होईल. तर ज्या दिवशी ट्रेंड रिव्हर्स होणार आहे तर आपल्याला कळायला पाहिजे ट्रेंड रिव्हर्स होतोय. कसं कळेल? तर मार्केट जर उद्या उद्या जर 349 किंवा 350 खाली गेलं तर ट्रेंड डाऊन. तर से एक्झाम्पल 55 350 आपण पकडतोय, 350 330. तर से एक्झाम्पल आपण आलो इथं 55 350 मी करून देतो तुम्हाला. ओके, कॅन्डल सेट झाली. या लाईनचा खाली उद्या द्यायला झालं तर मार्केटला ट्रेंड निगेटिव्ह पकडूया. 330 होतं ना. येस, तर 55 330 आणि 350. ओके, तर अशा प्रकारे उद्याच्या मार्केटच्या रेंज तुमच्या समोर क्रिएट झालेल्या आहेत. याला मी इथं बघा, हे जे आपला ऑब्जेक्ट ट्री करून असतो इथं तुम्हाला एक दोन बारीक फोल्डर सारखं दिसेल, त्याच्यात तुम्हाला करता येतं. मग आपल्याला ते मागे बॅक टेस्टिंग पण कराल तर तुम्ही असं सेव्ह कराल तर तुम्हाला दिसेल की त्या दिवशी आपण इथं बसून उद्याच्या लेवल काय होत्या, असं प्रत्येक दिवसाचं तुम्हाला स्टोअर करता येईल तुमच्या चार्टवर. तर ही प्रोसेस तुम्हाला करता येईल. हे ट्रेडिंग व्ह्यूला केलं तर बेटर आहे. ट्रेडिंग व्ह्यूला तुम्हाला हे जमेल. बाकी ब्रोकरकडे कदाचित नसेल ते, तर त्याला इग्नोर करा. पण ट्रेडिंग व्ह्यूच्या प्लॅटफॉर्मला तुम्हाला 100% हे करता येणार आहे. ठीक आहे, तर ही प्रोसेस आहे. अशा प्रकारे तुम्हाला मार्केटमध्ये या लाईन कशा ड्रॉ करतो तो पण तुमचा प्रश्न होता, तो पण मी तुम्हाला इथं क्लिअर केलेला आहे. सेम प्रोसेस जर तुम्हाला निफ्टीसाठी ड्रॉ करायचे 2 मिनिटात ते पण ड्रॉ करतो फटाफट. निफ्टी इथं आहे आपल्यासाठी. आजची लेवल काय होती निफ्टीची, तर मी तिला ओपन करतो, क्लिक करतो, कंट्रोल C करतो, कंट्रोल V करतोय, नवीन फोल्डर बनवतो की 18 तारखेची त्याला डेट देऊन टाकतो. ठीक आहे, याचा फायदा काय की ज्या लेवल आहेत त्या लेवल मी माझ्या 17 तारखेची मी डिस्टर्ब नाही करते. मला डिस्टर्ब नसतं करायची, पाहिजे असतं मला कालचे काय लेवल कधी, म्हणून मी त्याला डिस्टर्ब तशी ठेवतो आणि तिला कॉपी करतो. तिला मी अनलॉक करतोय. अनलॉक केल्यामुळे तिला मी ड्रॅग करू शकतो. ठीक आहे, आणि एकदा मी या लॉकवर क्लिक करून टाकलं तर मी ड्रॅग नाही करू शकत. मी लॉकवर क्लिक केलं. आता फक्त मला काय करायचं, या लेवल जर मला चेंज करायचं तर त्याच्या कोऑर्डिनेट सेट करायचे. आपण निफ्टीची लेवल काय बनवली बघा. आता आपण थोड्या वेळापूर्वी कॅल्क्युलेट केलं होतं बघा. तर परत परत करायची गरज नाही बघा. आपण जसं बँक निफ्टी बनवलं तसं निफ्टी फॉर 18 सप्टेंबर आपण बनवलेली आहे. तर जस्ट मी त्याच्यावर क्लिक केलं, ऑलरेडी तो डेटा पूर्ण स्टोअर आहे. आपण 17 तारखेची डेट घेतली होती, डिसाइसिव्ह कॅन्डल नुसार ती व्हॅल्यू पण आपण टाकली. तर बघा 315 322 ही रेंज आपल्याला मार्केटमध्ये बाईंग करायची आहे. ओके, तर मी काय करतो, 315 322 25 315 315 322. ओके, ठीक आहे, आणि वरच्याला पण आपण प्रॉपर जागेवर सेट करूया. आता 319 ला दिसते, 25 322 ला सेट करून देतो. तर रेंज नॅरो होत जाते मार्केटची. ठीक आहे, आणि 294 ला आपण हिला आपण घेतलंय कॅल्क्युलेशनला. तर 25 294 राऊंड अप केलेले मी व्हॅल्यू. ते 5 पैसे 10 पैसे असतील तर इथं टाईप करून पाठवणं काही बरोबर वाटत नाही, म्हणून मी तिला इग्नोर करतो. ठीक आहे, आणि 275 267. तर इथं आलं 25 275. हे शिकवतोय म्हणून आपल्याला वेळ लागतोय, पण एकदा तुम्हाला हे याची सवय लागून गेली तर तुमच्यासाठी दिवसभर मार्केटला परत टेन्शन घ्यायची गरजच पडत नाही बघा. आता लाईव्ह मार्केटला ना तुम्हाला कोणतं इंडिकेटर बघायचंय आणि ना बाकी काही बघायचं. तुम्हाला फक्त एवढ्याच गोष्टी करायच्यात. या ज्या लेवल आता आपण बनवलेल्या आहेत या लेवल आता उद्यासाठी मला मार्केटमध्ये वापरायचं आहे. आणि लाईव्ह मार्केटमध्ये मार्केट जर थोडं वरती गेलं 12 वाजता वगैरे तर आपण या लेवलवरती शिफ्ट करू शकतो. आता मी आपण लेवल केलेलं लेवल बरोबर इथं बसलेलं आहे. ही बाईंग रेंज आहे. उद्या जर या सेल पॉईंटचा खाली मार्केट क्लोज झालं 5 मिनिटाची कॅन्डल तर मी निगेटिव्ह कन्सिडर करेल, तोपर्यंत मार्केटला अपट्रेंड कन्सिडर करेल. अशा प्रकारे इझिली काही आपण तुम्हाला मी जास्त ओआय बघायचं काय, हे का बघा, ते बघा, 10 ऑप्शन चेन ओपन करा, तर स्ट्राईक बघा वगैरे, मी काहीच कन्फ्युजन करायला लावत नाही. चार्टवर फक्त तुम्हाला डिसाइसिव्ह कॅन्डल फाइंड आउट करण्याचे तुम्हाला थोडं डोकं लावायचंय. तेवढं ज्याला जमलं, बाकी ऑप्शन चेन रीड करायचं 99% सगळं काम तुमचं संपतंय. ही प्रोसेस आहे. ट्रेंड पण कळतोय. आता स्ट्राईक वगैरे कशी सिलेक्ट करायची, ऑप्शन ट्रेडिंग करताना कॉल ऑप्शन कसं बाय करायची, किंवा आपण स्ट्रॅटेजी जी वापरणं ऍडव्हान्स, त्यासाठी कोणती स्ट्राईक घ्यायची, एक्सपायरी कशी सिलेक्ट करायची, या सर्व गोष्टी आपल्याला उद्याच्या लेक्चरमध्ये येतील. आता जर काही डाऊट असेल याच्यात, मी ज्या रेंज बनवल्या त्याच्यात जर काही प्रश्न असतील तर ते प्रश्न विचारून घ्यायचे. मी पहिले रेकॉर्डिंग स्टॉप करतो, मग तुमचे क्वेश्चन घेतोय.